तिकीट फक्त 3च लोकांना मिळतात, जातवाले, पैसेवाले आणि चमचे. हे वाक्य आज अचानक सुचलेले नाही, तर अनेक निवडणुकांनंतर, अनेक अपमान गिळून, अनेक आश्वासनांवर विश्वास ठेवून आता कुठे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडत आहे ते पाहता तिकीट वाटप ही प्रक्रिया लोकशाहीपेक्षा लिलावासारखी वाटू लागली आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे झेंडे उचलले, सभा भरवल्या, नेत्यांच्या गाड्या धुतल्या, सोशल मीडियावर बचाव केला, त्यांना पुढच्या वेळी नक्की या वाक्यावरच समाधान मानावे लागते आणि पुढची वेळ ही कायम पुढेच ढकलली जाते. याउलट अचानक पक्षात अवतरलेले काही चेहरे, ज्यांच्या खिशात पैसे आहेत, मागे जातीय गणित आहे किंवा जे थेट वरच्या नेत्यांच्या चमच्यांमध्ये गणले जातात, त्यांना मात्र सहज तिकीट मिळते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, पक्षासाठी निष्ठा महत्त्वाची की निवडणुकीसाठी उपयोग? तिकीट न मिळाल्यामुळे आज अनेक कार्यकर्ते उघडपणे नाराज आहेत. कुणी रडतोय, कुणी ओरडतोय, कुणी आत्महत्येची धमकी देतोय, तर कुणी थेट पक्ष बदलतोय. हे चित्र केवळ एका पक्षापुरते मर्यादित नाही, तर जवळपास सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. ही परिस्थिती केवळ व्यक्तिगत असंतोषाची नाही, तर राजकीय व्यवस्थेच्या अपयशाची आहे. खरं तर आत्महत्येची धमकी देणे किंवा पक्ष बदलणे हे उपाय नाहीत, पण जेव्हा कार्यकर्त्याला वर्षानुवर्षे वापरून घेतले जाते, त्याच्या कुटुंबाकडे, प्रतिष्ठेकडे, भवितव्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा त्याचा उद्रेक अशा टोकाच्या प्रतिक्रिये स्वरूपात होतो. हे धोक्याचे संकेत आहेत, पक्षांसाठीही आणि लोकशाहीसाठीही. राजकीय पक्षांनी हे लक्षात घ्यायला हवे की कार्यकर्ता म्हणजे केवळ निवडणुकीतील मजूर नाही, तोच पक्षाचा चेहरा असतो, मतदारांपर्यंत पोहोचणारा दुवा असतो. जर त्याच्याशी अन्याय होत राहिला तर उद्या पक्षाकडे ना निष्ठा राहील ना विश्वास. आज गरज आहे ती पारदर्शक तिकीट वाटप पद्धतीची, कार्यकर्त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची आणि जात, पैसा, चमचा या त्रिकोणाच्या पलीकडे जाऊन नेतृत्व घडवण्याची. अन्यथा उद्या तिकीट मिळवणारे 3च जण राहतील, पण पक्ष चालवायला कार्यकर्ताच उरणार नाही. हीच खरी राजकीय शोकांतिका ठरेल.